सुप्रभात. आणि आज आपण स्वर्गीय दादासाहेब टिचकुले यांच्या पुण्यतिथी प्रित्यर्थ हा जो ऑनलाईन कार्यक्रम ठेवलेला आहे आणि त्याच्यात मला सम्मिलित होण्याची जी संधी प्राप्त झाली आहे, त्यानिमित्त मी अ, योगाचार्य डॉक्टर रामकृष्ण ठवकर त्याचप्रमाणे सर्व कार्यकर्त्यांचा आभारी आहे. आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये अ, मी श्री दादासाहेब टिचकुले यांच्या स्मृतीला उजाळा देऊन त्यांना माझे दोन शब्द अर्पण करतो. खर तर माझी ओळख दादासाहेबांची 1983 पासून आहे. मी आणि दादासाहेब आम्ही दोघेही एकाच कॉलेजमधले आहोत. विश्वेश्वरय्या रिजनल इंजिनिअरिंग कॉलेज, नागपूर. माझ्यापेक्षा दादासाहेब 5 वर्ष सिनियर आहेत. मी जेव्हा मुंबईला आलो, योगायोगाने माझी त्यांची ओळख झाली. म्हणजे माझी बायको त्यांची पुतणी आहे. अ, ते स्थळ शोधायसाठी मला शोधत शोधत ते आले आणि अशी माझी त्यांची ओळख झाली. आणि त्या दिवसापासनं शेवट जाईपर्यंत, शेवटचे काही वर्ष आम्ही सोबत नव्हतो, कारण की मी मध्य पूर्वेमध्ये आखाती देशात नोकरीला होतो. ही खंत माझी राहिली की शेवटी त्यांचा सहवास मला लाभला नाही. परंतु या स्तुत्य प्रकल्पाच्या माध्यमातून ते आजही आपल्या सोबत आहेत याची जाण या कार्यक्रमाच्या माध्यमातून होत असते. त्यांचा मूळ पिंड हा समाजकारणाचा आहे असं आपण जरी म्हणत असलो, तरी त्याच्यावर एक वैचारिक घडण झाली होती. आणि ती घडण अशा विचारातून झाली होती की मी समाजाचं काहीतरी देणं लागतो. आज आपण इथपर्यंत आलेलो आहोत. त्या प्रत्येक व्यक्तीच्या उत्थानामध्ये अशा असंख्य लोकांचा हातभार लागलेला असतो, हे आपल्याला माहित नसते. बरेचदा आपण असं बघतो की प्राण्यामात्रांना जगायसाठी दुसऱ्या प्राण्यांपासून सुरक्षेची काळजी घ्यावी लागते. परंतु मानवाला मानवाचा समूह समूह हा सुरक्षित ठेवत असतो. अन्यथा आपण लहानपणापासून आजपर्यंत मोठे झालो, आपल्याला कुणीही मारलं नाही म्हणून आपण जिवंत आहोत. आणि हा कृतज्ञतेचा भाव आपल्यामध्ये त्यांनी जागवला. आणि ते नेहमी असं म्हणायचे की स्वतःपासून कामाची सुरुवात झाली पाहिजे. आणि त्यामुळे त्यांनी समाजाचा सगळ्यात छोटा घटक, आपल्या सगळ्यांना माहिती आहे समाजाचा सगळ्यात छोटा घटक काय असेल, तर आपला कुटुंब. कुटुंबामध्ये कृतज्ञतेची भावना जागवली आणि हळूहळू कुटुंबाला पण मोठं करत गेला, तर पूर्ण मानव समाजाला किंवा मानव समाजाच्या व्यतिरिक्त मानवेतर समाजामध्ये आपण त्याच भगवंताची, त्याच चैतन्याची प्रचिती पाहतो. आणि अशा मानवेतर समाजामध्ये आपण त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जीवनभर जगतो. हा जो वैचारिक पाया आहे, हा वैचारिक पाया त्यांच्यामध्ये रुजलेला होता. आणि त्यामुळे त्यांनी आपल्या कुटुंबातल्या सर्वांना, ते स्वतः इंजिनियर झाले याचा अर्थ ते एकदम फार त्यांनी स्वतःचं व्यक्तिमत्व सगळ्यांवर थोपवलं नाही, तर आपल्या बरोबर कुटुंबातल्या सर्वांना मोठा करण्याचा ध्यास आणि त्यांनी ठेवला. आणि त्यामुळेच आपल्या लक्षात येईल की गावावरनं सर्वांना त्यांनी मुंबईला कामानिमित्त, शिकण्यानिमित्त आणलं आणि त्यांना मोठं केलं. केवळ कुटुंबातलंच नाही, तर गावातून जो कोणी शिकायसाठी नोकरीच्या निमित्ताने मुंबईला येईल, त्या सर्वांची सोय त्यांनी स्वतः घरी केली. बरेचदा असं लक्षात येते की आपल्या
व्यवहारामुळे आपल्या घरातल्या कुटुंबावर किती त्रास होतो ह्याची जाण सुद्धा त्यांनी ठेवली नाही आणि कुटुंबातल्या सर्व लोकांनी त्यांना मदतीचा हात दिला. त्यामुळे त्यांनी एवढं कार्य केलं. केवळ कुटुंब आणि आजूबाजूचे लोक नाही, तर इथे आल्यावर त्यांनी केवळ असा, मला ते नेहमी म्हणायचे की आपण एकत्र काहीतरी केलं पाहिजे. आणि त्या निमित्ताने त्यांनी मला नवी मुंबईवरून ठाण्याला नेलं. मी ठाण्याला राहायला त्यांच्या, आम्ही एका ठिकाणी घर घेतलं, एकत्र राहावं या दृष्टीने आणि काहीतरी करावं. ते कायम स्वतः एकत्र नाही जायचं. कधीही बरेचदा आपण बघतो की कुठलाही कार्यक्रम एकाने केला तर आपण त्याला म्हणतो मी केला, आणि एकाच्या सोबत 2-3 लोकांनी मिळून तो कार्यक्रम केला तर आपण त्याला म्हणतो आम्ही केलं. तर मी वरून आम्ही पर्यंतचा हा प्रवास सहजपणे त्यांच्या सानिध्यामध्ये घडत होता. आणि या प्रवासामधनं हा जो अहंकार आहे व्यक्तीचा, तो कळत न कळत कमी होत होता. आणि अशाच दृष्टीने आम्ही नंतर बावणे कुणबी समाज उन्नती मंडळ याची स्थापना मुंबईला केली, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि या कार्यक्रमामधून कितीतरी असंख्य असे कुटुंब बांधव आपल्या बरोबर जोडले गेले. त्यानिमित्त एकमेकांचा विकास झाला. प्रत्येकाला कुटुंबाची, कारण की आपण हा विचार नेहमी करतो की कुटुंब काय आहे. आज सगळ्यात मोठी खंत जर आपण व्यक्त करत असलो तर कुटुंब व्यवस्था ही ज्या पद्धतीने टिकायला पाहिजे ती टिकत नाही. कारण की याच्या मागचा भाव आपल्याला लक्षात घेतला पाहिजे. तो भाव असा आहे की कुटुंब ही लॅडर आहे, ज्याला आपण असं म्हणतो की शिडी आहे. आणि प्रत्येक व्यक्तीला जेव्हा मोठं व्हायचं असते तेव्हा त्याला अशा उंच लॅडरचा फार मोठा उपयोग होतो, शिडीचा उपयोग होतो. आणि कुटुंब ही व्यक्तीला मोठं करण्यामध्ये, सशक्त करण्यामध्ये शिडीचा उपयोग उपयोगासारखा आपण केला पाहिजे, तो होतो. आणि त्याची प्रचिती जर आली आपल्याला वेगवेगळ्या कार्यक्रमामधून, तर कुटुंब व्यवस्था कळत न कळत ही बळकट होते. परत एक उदाहरण मी आपल्या सगळ्यांना देऊ इच्छितो या कुटुंब व्यवस्थेला टिकण्या संबंधामध्ये, की जर आपण कितीही उंच गेला आणि त्या उंचीवर वरून जर आपण खालचा देखावा पाहायला गेलो तर आपण घाबरल्यासारखे होतो. परंतु त्याच मोठ्या उंच बिल्डिंगवर जर पॅरापेट वॉल असली, ती कठडा, तर त्या कठड्याला रेलून आपण सगळ्या ती उंची एन्जॉय करतो, तिथनं फोटो काढतो. याचा अर्थ असा आहे की कुटुंबाची जर ही कठडा आपल्या भोवती असेल तर आपण कितीही उंच गेलो तरी आपल्याला पडण्याची भीती राहते. म्हणजे कुटुंब हे माणसाला उंच करतं, हाईट देते आणि हाईटवर स्थिर करते. अशा पद्धतीने कुटुंब हे आपण जोपासलं पाहिजे, ही भावना दादासाहेबांनी सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये रुजवली. आणि त्यामुळे आपण असं बघितलं की बावणे कुणबी समाज उन्नती मंडळाच्या बऱ्याच सदस्यांनी आपापल्या कुटुंबाला, आपल्या छोट्या भावाला असेल किंवा बऱ्याच लोकांना मुंबईला आणलं, त्यांचं शिक्षण केलं आणि स्वतः काहीतरी दुसऱ्याला घडवण्यामध्ये मदत केली. अशा पद्धतीने कुटुंब, कुटुंबानंतर समाज, ज्ञाती समाज, ज्ञाती समाजामधून बृहत समाज, अशा बृहत समाजामध्ये त्यांनी प्रचंड काम केलं. ठाणे जनता सहकारी बँकेचे संस्थापक झाले. त्या ठाणे जनता सहकारी बँकेचे संस्थापक असताना समाजातल्या किती किती घटकांना त्यांनी अ, अ, स्वतःच्या पायावर उभं करण्याचा प्रयत्न केला. आणि हा त्यांचा जो परीघ आहे कामाचा, तो सतत वाढत गेला. आणि मग समाजामधून त्यांनी नेहमी असं म्हटलेलं आहे की राजकारण हे समाजकारण करण्याची एक फार सबळ आणि मोठी अशी अपॉर्च्युनिटी आहे. आणि त्यामुळे त्यांनी राजकारणामध्ये प्रवेश केला. प्रवेश केला. आमच्या बऱ्याच चर्चा व्हायच्या त्यांनी किती केलं पाहिजे. आणि मी नेहमी असं म्हणायचो की व्यक्ती एकटा मोठा होत नाही, तर जोपर्यंत तो त्याचा पाया मोठा करत नाही आणि पाया मोठा करून त्या खालच्या सगळ्या लोकांनी हे त्यांना जोपर्यंत उचलत नाही वरती, तोपर्यंत तो वरती व्यक्ती स्थिर होऊ शकत नाही. आणि अशा पद्धतीने आपण बघितलं, त्यांनी गावाला गेले,
काही कारणांनी त्यांनी नोकरी सोडली आणि ते गेले. त्यापासून माझा वैयक्तिक संबंध दररोज बोलल्याशिवाय आमचा दिवस जायचा नाही. एकमेकांना सल्ला द्यायचा, सल्ला घ्यायचा आणि अशा पद्धतीने ते नागपूरला गेले गावाला. राईस मिल टाकली. पण आमचा जो नेहमी असा समाज कार्यामध्ये काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना एक गोष्ट आपण सर्वांनी लक्षात केली पाहिजे. आपला जरी उद्देश दुसऱ्यांचं भलं करणं, समाजाचं चांगलं करणं असं असलं तरी समाज हा सगळ्याचा सगळा आपल्यासारखाच असतो असा नाही. त्याच्यामध्ये क्लुप्त्या करणारेही बरेच असतात आणि सावधपणे, जसं रामदास स्वामींनी म्हटलं की सावधपणे मार्गक्रमण केला पाहिजे. प्रभू रामचंद्राला सुद्धा नावं ठेवणारे लोक होते. त्यामुळे त्यांचा जो मोठा गतिशील असा प्रयत्न झाला राईस मिलच्या माध्यमातून, राजकारणाच्या माध्यमातून, त्याला जेवढी फळं यायला पाहिजे होती तेवढी फळं येऊ शकली नाही. त्यांचाही म्हणजे समाजाचा सहभाग कमी पडला असेल, व्यक्तीला मर्यादा असतात त्या झाल्या असतील, परंतु त्यांच्या कामाचा जो काही आज आपण त्यांचं काम जागं ठेवतो आहोत, हे खरंच स्तुत्य असा एक उपक्रम आहे. आणि समाजामध्ये ज्या ज्या लोकांनी काम केलेलं आहे त्यांच्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करणं हा व्यक्तिगत आणि सामूहिकरित्या आपलं कर्तव्य आहे. आणि आपण ते कर्तव्य दादासाहेब टिचकुले योग संस्थान याच्या माध्यमातून सर्व कार्यकर्ते करत आहोत. याबद्दल सगळ्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन. आणि पुनश्च एकदा दादासाहेब टिचकुले यांच्या स्मृतीला अभिवादन करतो, त्यांच्या आठवणींना उजाळा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. नमस्कार, धन्यवाद.